नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन रेसिपीमध्ये. आज मी बनवणार आहे गव्हाच्या पिठाचे धिरडे. त्यासाठी मी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये टाकणार आहे मी हे मीठ, अर्धा चम्मच मीठ टाकणार आहे आणि याला छान मिक्स करून याचं छान बॅटर बनवून घेणार आहे. अशा प्रकारे आता आपलं स्मूथ असं बॅटर तयार झालेलं आहे. आता मी याला 10 मिनिटासाठी झाकून ठेवून देणार आहे. आता आपल्या बॅटरला झालेली आहे 15 मिनिटं. आता आपण बनवणार आहोत याचे धिरडे. धिरडे बनवण्यासाठी मी ठेवलेला आहे आता गॅसवर पॅन. आता मी टाकणार आहे याच्यावर तेल. थोडंसं आपण टाकणार आहे पाण्याचं. याला आता मी या टिश्यू पेपरने छान क्लीन करून घेणार. अशा प्रकारे हे बॅटर टाकणार आहे आपण. त्याला थोडंसं असं हाताने मी स्प्रेड करून घेणार आहे. आता मी साईडने थोडं थोडं तेल सोडून घेणार आहे. छान आता याला पलटी करून घेतलेला आहे. या साईडला पण आपण स्लो गॅसवर याला भाजून घेणार आहोत. अशा प्रकारे आता आपलं मऊ आणि लुसलुशीत धिरडे खाण्यासाठी रेडी आहे. असेच आपण आता दुसरे टाकून घेणार आहोत. त्याला आता मी काढून घेणार. आता मी धिरडे सोबत खाण्यासाठी कांद्याची चटणी करणार आहे. त्यासाठी मी 3 कांदे घेतलेले आहेत. याला छान मी आता बारीक कापून घेणार आहे. अशा प्रकारे आता आपले कांदे कापून रेडी झालेले आहे. आता ठेवते मी गॅसवर पॅन. आता मी गॅसवर ठेवलेला आहे पॅन. त्याच्यामध्ये टाकणार आहे मी 1 चम्मच तेल. कांद्याच्या चटणीसाठी आपल्याला जास्त तेल टाकायचं नाही, कारण तेल तिखट होऊन जाते चटणी. आता मी टाकणार आहे कांदे. कांदे छान आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. नंतर याच्यामध्ये मीठ आणि मिरची पावडर टाकायची आहे. आता आपले कांदे लालसर झालेले आहे. अजून मी थोडंसं भाजू देणार आहे. आता आपले कांदे छान भाजलेले आहे. त्याच्यामध्ये टाकणार आहे हे मीठ मी अर्धा चम्मच. 1 चम्मच मिरची पावडर टाकणार आहे.
1 चम्मच शेंगदाण्याचं कूट आणि कोथिंबीर टाकणार आहे मी याच्यामध्ये. याला छान आता मी मिक्स करून घेणार आहे. कांदे भाजताना आपल्याला स्लो गॅसवरच भाजायचा आहे. मस्त अशी खमंग अशी कांद्याची चटणी आपली आता रेडी झालेली आहे. मी आता गॅस बंद करून घेते. आता आपण कांद्याची चटणी केलेली आहे धिरड्यासोबत खाण्यासाठी. आता मी करणार आहे गुळवणी. गुळवणीसाठी मी 1 ग्लास पाणी घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये हे गूळ टाकून वितळून घेणार आहे आणि चाळून मग गुळवणी बनवणार आहे. तर हे गॅसवर ठेवणार आहे आणि वितळून घेणार आहे. त्यासाठी मी हे सुंठ आणि काळी मिरीची पावडर घेतलेली आहे. 3-4 इलायची असंच वाटून घेतलेली आहे. ओलं खोबरं खिसून घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आपल्याला याच्या फोडणीसाठी घी लागेल. आता मी गुळवणी बनवण्यासाठी गॅसवर ठेवलेली आहे कढाई. त्याच्यामध्ये टाकणार आहे मी आता 2 चम्मच घी. घी छान आता आपल्याला मेल्ट होऊ द्यायचं आहे. घी आता छान मेल्ट झालेलं आहे. त्याच्यामध्ये टाकणार आहे हे गव्हाचं पीठ. याला छान स्लो गॅसवर मी भाजून घेणार आहे. या पिठाला आपल्याला कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. थोडंसं लालसर कलर होईपर्यंत. आता मी याच्यामध्ये ॲड करणार आहे हे ओलं खोबरं. ह्याला पण आपण पिठासोबत भाजून घेणार आहोत. छान आता असं तेल सुटायला लागलेलं आहे आता आपल्या पिठातून. याच्यामध्ये टाकणार आहे मी हे सुंठ, काळी मिरीची पावडर आणि ही इलायची. आता मी याच्यामध्ये टाकणार आहे हे गुळाचं पाणी. हे थोडं टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपण सगळं पाणी ॲड करून ह्या सगळ्या गुठळ्या फोडून घ्यायच्या आहे. गुळवणीमध्ये तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. ज्याला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण जास्त घेऊ शकता. गुळवणीला उकळी येईपर्यंत आपल्याला ढवळत राहायचं आहे. आता आपली गुळवणी खाण्यासाठी रेडी आहे. खाण्यासाठी रेडी आहे आता आपले हे धिरडे. छान असे मऊसूत खमंग अशी कांद्याची चटणी आणि त्याच्यासोबत खायला आता आपल्याला गुळवणी.